संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामधल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी आहे आणि संत तुकारामांच्या पालखीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची विठ्ठल भक्तांची गर्दी पाहायला मिळते। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, कसं वातावरण अनुभवत आहे? ऋषाली, सगळं भक्तिमय वातावरण पुणे शहरामध्ये पाहायला मिळते, कारण दोन्ही संतांच्या पालख्या पुण्यामध्ये कालपासून मुक्कामीसाठी विसावलेल्या आहेत। आणि आज आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती नाणापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये विसावलेली आहे। मात्र सकाळपासूनच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची, पुणेकरांची गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। तुका म्हणे माझे हिची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीनं। तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात की विठ्ठलाचं श्रीमुख पाहिल्यानंतर जे सुख खरं तर वारकऱ्यांना भेटतं ते सुख स्वर्गामध्ये सुद्धा अनुभवता येत नाही, अशा पद्धतीची कल्पना वारकऱ्यांची असते। त्यामुळे सकाळचं स्नान झाल्यानंतर वारकरी जे आहेत ते भक्तिभावानं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आपण पाहतोय की गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। वारकरी खरं तर पालखीबरोबर वारीमध्ये चालत असतात, मात्र ज्या ठिकाणी पालखी विसावते त्याबरोबर खरं तर पादुकांचं दर्शन केल्यानंतर दिवसभराचा शीण जो आहे तो निघून जातो, अशा पद्धतीची वारकऱ्यांची धारणा असते। आणि आपण पाहतोय की सकाळपासूनच संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। उद्या सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल। उद्या पालखीचा मुक्काम हा लोणी काळभोर या ठिकाणी असणार आहे। मात्र निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये आपण पाहतोय की पुणेकरांनी जल्लोष स्वागत करत ही पालखी जी आहे विठोबा मंदिरामध्ये विसावलेली पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।